तर हा व्हिडिओ पण सुट्टीच्या दिवशीचाच आहे. आम्ही गावाला गेलो होतो त्याच्या दुसऱ्या दिवशीचा. तर वरदला हे एवढं आवडतं ना, की वरदने पिशवीच भरून घेतली होती. काय ते मी पुढे सांगतेच. त्याआधी ना सकाळी-सकाळी वरद झोपेतून उठला आणि इथं आमच्या सगूचा ना नाश्त्याचा टाईम झाला होता. तर ती दूध पीत होती आणि वरद पाहत होता. नंतरून वरद पण सगूला दूध पाजण्यासाठी गेला. तर सगू लगेच दादाकडे निघाली. तर दादा लगेच घाबरून पळाला आमचा. तर ना इथं वरद ना लगेच घाबरून पळाला. तर सगूचा सकाळचा दुधाचा टाईम झालेला होता. त्याच्यामुळे ना तिला तिथं दूध पाजून घेतलं आणि आज ना खूप दिवसांनी मी शेतात चालले होते. कारण की ना गेल्या 1 महिन्यापासून मी शेतातच गेले नव्हते. दिवाळीच्या टायमिंगला पण मी आजारी होते. त्यामुळे शेतात जाणंच झालं नाही. आता आलं होतं तर म्हटलं चला शेतात जाऊयात. तर ना वरद आणि त्याचे पप्पा सगळेच जण शेतात गेले होते. तर इथं छोटंसं मंदिर आहे दत्त महाराजांचं. तर इथं ना थोडं दर्शन घेतलं. त्यानंतर आमच्या शेतामध्ये आले आणि हे आहेत आमचे कांदे, जे की आता आजपासून काढायला सुरुवात करायची. कांद्यांना अजिबात बाजार नाहीये, पण शेतामध्ये ठेवून ते चालणार नाहीत म्हणून ते सगळे काढावे लागतील. शेतकऱ्याचे खूप हाल असतात, जेव्हा मालाला बाजार भेटत नाही तेव्हा. तर हे आमचे ना दुधी भोपळ्याची झाडं आहेत आणि त्याला एवढे मोठे-मोठे दुधी भोपळे आलेत ना, की काही विचारूच नका. म्हणजे खूप 4-5 भोपळे एवढे मोठे-मोठे झालेत ना त्यांची साईज. ते आता तसेच ठेवणार आणि मग ते वाळून त्याचं मग बी वगैरे तयार होईल. तर हा भोपळा तर एवढा मोठा होता ना, मी पाहूनच शॉक झाले. तर खूप मोठे-मोठे भोपळे होते आणि आम्हाला 1-2 छोटेच सापडले. मग ते आणले. त्यानंतर ना हा आमचा लसूण आहे आणि लसणामध्ये ना ही भाजी टाकलेली आहे मेथीची. लसणामधली जी मेथीची भाजी असते ना, ती खायला खूप भारी लागते. गावठी भाजी आहे. तर हे घासाचं वावर आहे. इथं घासाचं एक ओझं पण कापून झालेलं आहे. आता हेच ओझं घेऊन जायचंय घरी. त्याआधी इथं पहा आमची झाडांना ना किती चिक्कू लागलेले आहे. हे चिक्कूचं झाड आहे. त्यानंतर पपईचं झाड आहे. त्याला पण भरपूर अशा पपया आलेल्या आहेत आणि सगळी फळझाडं जी आहेत ना, ती आमच्या घरी तयार झालेली आहेत. इथं कोरफड पण आहे बांधाच्या कडेला, ती पण छान झालेली आहे कोरफड. आता आहे ना इथं ऊन पण व्हायला लागलेलं होतं ना, आता आम्हाला ना घरी जायचं होतं. तर घरी जायच्या आधी ना मी इथं ना भाजी वगैरे घेतली लसणातली आणि तोपर्यंत वरद पण आला. तर वरद गेला होता गणादादाकडे खेळायला. तिकडं खेळून झालं आणि लगेच इकडं पळत आला. गावाला ना तो नुसता इकडं-तिकडंच पळत असतो आणि आता आम्हाला जायचं होतं पुण्याला, त्यासाठीच ही भाजी निवडून घेतली. त्यानंतर सगळ्यात शेवटी ना वरदने ऊस घेतला. वरदला ऊस एवढा आवडतो ना, की त्याने पिशवी भरूनच ऊस घेतला. तर त्यानेच ह्या पिशवीमध्ये सगळा ऊस भरला. चला तर मग मंडळी कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन फॉलो करा. बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.